पावसामुळे अनेक भागात कोबी पिकांचं उत्पादन कमी, कोबीला चांगली मागणी असून सरासरी प्रति क्विंटल 1800 ते 2000 रुपयांच्या दरम्यानचा दर। बाजारात सध्या केळीची कमी आवक असल्यानं चांगले दर, बाजारामध्ये केळीची 30 रुपये ते 70 रुपये प्रति डझन विक्री। पावसामुळे बाजारातील आल्याची आवक कमी, मागील आठवड्यापासून आल्याच्या दरात सुधारणा असून लागवडीसाठी आलं बियाण्याला चांगली मागणी। हवामान आधारित फळपीक विमा योजनेची अर्ज प्रक्रियेची मुदत 30 जूनला संपली। योजनेअंतर्गत पेरू, लिंबू, द्राक्ष, चिकू, डाळिंब या पिकांसाठी एकूण 224 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल। मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यात यंदा मका पिकासाठी पोषक हवामान, सोयाबीनचे उत्पादन आणि दरात घट झाल्यानं शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात मक्याकडे वळण्याचा घेतला निर्णय। अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान, बाजारामध्ये कांद्याला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात, कांद्याला 500 रुपये अनुदान देण्याची मागणी। गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागात नैसर्गिक मशरूम विक्रीतून स्थानिकांना रोजगार, आदिवासी बहुल भागातील स्थानिक नागरिकांना मशरूम संकलनातून मोठा रोजगार उपलब्ध। बाजारामध्ये काकडीची आवक कमी, पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम, सध्या काकडी 1800 ते 2000 प्रति क्विंटल दरावर। राज्यातील बाजारामध्ये आल्याचे भाव स्थिर, सध्या आल्याला 2500 ते 3000 रुपये मिळतोय भाव। मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर, सध्या देशात मक्याला सरासरी 2000 ते 2200 रुपयांच्या दरम्यानचा भाव, दरात 200 ते 300 रुपयांपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता। रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू, ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 2600 ते 2800 रुपयांच्या दरम्यानचा दर, दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता। बाजारामध्ये सध्या कापसाची 15000 गाठींच्या दरम्यान आवक सुरू, कापसाचे दर स्थिर असून 7400 ते 7600 रुपयांच्या दरम्यान कापसाची विक्री।